बनवणार आहोत कोळंबीची चटणी। तर ही आता 3-4 पाण्यातून धुतली आहे। आता आपण बनवायला घेऊया कोळंबीची चटणी। कढई ठेवली गरम होण्यासाठी। कढई गरम झाली तर तेल टाकून घेऊया। तेल गरम झालं, 1 वाटी आपण बारीक केलेला कांदा घेतलाय तो टाकून घेऊया। चांगला तेलामध्ये सोनेरी कलर येईपर्यंत परतून घेऊया। इथे आपला कांदा व्यवस्थित तेलात परतवून झाला आहे। आपण कढीपत्ता टाकून घेऊया आणि 2 टमाटर आहेत बारीक चिरलेले, ते पण आपण टाकून व्यवस्थित तेलात शिजवून घेऊया। त्यामध्ये आपण 1 मीठ टाकून घेऊया जेणेकरून ते लवकर शिजण्यासाठी। आपण अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत। त्यामध्ये अर्धा चमचा हळद आपण 1 चमचा मालवणी मसाला तिखट टाकणार आहोत। धने जिरे पावडर मसाले आपण व्यवस्थित तेलावरती परतवून घेऊया। बघू शकता तेल पण सुटलं आहे। आपण ह्याच्यामध्ये कोळंबी टाकून घेऊया। मस्त ताजी फ्रेश कोळंबी आणली होती आणि ही तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता। व्यवस्थित आपण आता एकजीव करून घेऊया आणि याला झाकण मारून 10-15 मिनटं ठेवून देऊया शिजण्यासाठी। 5-10 मिनटं झाकण ठेवलं होतं कोळंबीवर शिजण्यासाठी। तर इथे कोळंबी बघा तेल सोडलं आहे साईडून। कोळंबीची चटणी झाली आहे रेडी। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की जाऊन माझ्या पेजला फॉलो करा आणि कमेंट करून नक्की सांगा। बघू शकता हे बघा कोळंबीची चटणी। तर आवडली तर पेजला जाऊन फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका। बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।